मोदीजी मन की बात शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवतात. तरुणाईपर्यंत पोहोचायला आम्ही रेडिओची मदत घेतो. रेडिओ आणि राजकारण्यांचा संबंध आहे, फडणवीसांचं वक्तव्य. तेजस्वी घोसाळकरांची मुंबई जिल्हा बँकेच्या संचालकपदी निवड. तेजस्वी घोसाळकरांनी भाजपसोबत जाण्याच्या चर्चा फेटाळल्या. पक्षाशी निष्ठा कायम, तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण. उद्धव ठाकरेंनी एवढा विचार करू नये, कम ऑन किल मी या ठाकरेंच्या वक्तव्यावर अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया. राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल. ज्यांच्याकडून उत्तर हवे आहेत तेच पुरावे मिटवत आहेत, याचा अर्थ ही मॅच फिक्सिंग. 45 दिवसात डेटा डिलीटवर राहुल गांधींनी निवडणूक आयोगाला घेरलं. हिंदी भाषा सक्ती विरोधात आदित्य ठाकरेंचं ट्विट. भाषेला विरोध नाही, पण भाषा सक्तीला विरोध आहे. मराठी माणूस पेटून उठलेला असताना मराठी द्वेषी भाजपचा. मागल्या दारानं काय चाललंय? भाजप हे सगळं कशासाठी करते? आदित्य ठाकरेंचा सवाल. राज्यात दोनच समविचारी नेते, उद्धव आणि राज ठाकरे. खासदार संजय राऊत यांचं विधान. मराठी माणसाची एकजूट राहावी ही ठाकरेंची भूमिका. उद्धव आणि राज ठाकरेंच्या संवादानंतर भूमिका ठरेल. मनसे युतीवर कालच्या बैठकीत चर्चा नाही, संजय राऊतांचं स्पष्टीकरण. रणजितसिंह देशमुख यांची जिल्हाध्यक्षपदी वर्णी लागताच कराडमधील यशवंतराव चव्हाण समाधीस्थळी कार्यकर्त्यांसह केलं अभिवादन. कोल्हापूरमध्ये रोजगार निर्मितीसाठी जिल्ह्याचा विशेष आराखडा तयार करा. पालकमंत्री प्रकाश आबिटकरांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना. कोल्हापूरमध्ये गांजा तस्करांना रोखा. राजू शेट्टी यांचं पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांना निवेदन. माळेगाव कारखान्यात अजितदादांच्या पॅनलचा विजय व्हावा. पुढच्या वर्षी शासकीय महापूजा अजितदादांच्या हस्ते व्हावी. आमदार अमोल मिटकरींचा विठ्ठलाकडे साकडं. पावसाळी अधिवेशनासाठी विरोधक सज्ज. महायुती सरकारला कोंडीत पकडण्यासाठी तयारी. पावसाळी अधिवेशनासाठी विरोधकांची रणनीती ठरली. इंदापूर तालुक्यातील जंक्शनमध्ये जागतिक योग दिनानिमित्त राज्याचे क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी विद्यार्थ्यांसोबत केली योगासनं. प्रत्येकानं नियमानं व्यायाम करणं गरजेचं, भरणेंचं आवाहन. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येऊन महाराष्ट्रासह सीमावासियांना सुद्धा न्याय मिळवून द्यावा. महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमा भागचे उपाध्यक्ष नारायण मुचंडीकर यांचे विठ्ठलाकडे साकडं. कराड चिपळूण राज्य महामार्ग 27 जून पर्यंत अवजड वाहनांसाठी बंद. रस्त्याचं काम युद्ध पातळीवर सुरू असल्यानं निर्णय. मुसळधार पावसात राज्य महामार्गावरील मोरी पूल वाहून गेल्यानं नवीन पूल बांधणी सुरुवात. महाबळेश्वरचा वेण्णा लेक तलाव ओव्हरफ्लो. स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा. वेण्णा तलावाच्या पाणी पातळीत वाढ. बिबट्यानं चक्क घरातच ठोकला मुक्काम. नाशिकच्या सिन्नर तालुक्यात धक्कादायक घटना. वन विभागाने पहाटे 4 वाजता बिबट्याला केलं जेरबंद. पुण्यातील कसबा पेठमध्ये पिंपळाचं झाड पडलं. रिक्षाचं नुकसान. अग्निशमन दलाकडून तात्काळ झाड हटवण्यात आलं. सांगलीतील कृष्णेचं पाणी आणि पाटबंधारेची चिंता वाढली. पाण्याच्या पातळीत झपाट्यानं वाढ. विदर्भात 23 जून पासून शाळांना सुरुवात. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे दाभा येथील शाळेला देणार भेट. लोकप्रतिनिधी आणि सनदी अधिकारी करणार विद्यार्थ्यांचं स्वागत. तुळजाभवानी देवीच्या सिंहासन पूजेच्या ऑनलाईन बुकिंगला आजपासून सुरुवात. आजपासून 26 जून पर्यंत बुकिंग करता येणार. लोकशाहीच्या बातमीनंतर प्रशासनाला जाग. साताऱ्यातील पर्यटन स्थळांवरील बंदी उठवली. पर्यटक आनंदित. स्थानिक व्यावसायिकांना दिलासा. सिंधुदुर्ग गोव्याला जोडणारा पूल धोकादायक. पुलाला पडल्या भेगात. नितेश राणेंनी तातडीनं लक्ष घालून आवश्यक उपाययोजना कराव्या, ग्रामस्थांची मागणी. मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक. अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी मेगा ब्लॉक. रेल्वेचं वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा, रेल्वे प्रशासनाचं आवाहन. मालेगावमध्ये मायनॉरिटी डिफेन्स कॉन्फरन्सचं आयोजन.
उत्तर महाराष्ट्रातील 1000 निमंत्रित सदस्य राहणार उपस्थित. अल्पसंख्याकांवर खरं तर यावेळी होणार चर्चा. राज्यातील एप्रिल 2019 पूर्व नोंदणी झालेल्या वाहनांवर एचएसआरपी बसवणं बंधनकारक. 15 ऑगस्ट नंतर एचएसआरपी नसल्यास दंडात्मक कारवाई होणार. 23 जूनला आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिन. बुलढाण्यात शाळा महाविद्यालयांमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करून ऑलिम्पिक डे साजरा करावा, प्रशासनाचं आवाहन. आज जागतिक संगीत दिनाचं औचित्य साधत राज्य सरकारकडून विशेष पुढाकार. पहिला महाराष्ट्र आशा रेडिओ पुरस्कार 2025चं आयोजन. दुपारी 2 वाजता यशवंतराव चव्हाण सेंटरवर रंगणार कार्यक्रम. 3 वर्षाच्या LLB प्रवेश परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आलेले आहेत. 5 विद्यार्थ्यांना 100% गुण मिळाले. चांदीच्या दरात पुन्हा 1700 रुपयांची घसरण. चांदी 1,06,800 रुपयांवर, तर सोन्याच्या भावात 500 रुपयांची घसरण. सोन्याचा 98,800 रुपयांवर भाव. बुलढाणा जिल्ह्यात आवास योजनेतील घरकुलांच्या कामांना गती देण्याचे ग्रामविकास व पंचायत राज विभाग प्रधान सचिव एकनाथ डवलेंचे निर्देश. आवास योजनेअंतर्गत जिल्ह्यासाठी 1,20,000हून जास्त घरकुलांचे उद्दिष्ट. छत्रपती संभाजीनगरमध्ये मध्यवर्ती बसस्थानकाची दुरावस्था. बसस्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात खड्डे. रिपब्लिकन सेनेनं खड्ड्यांमध्ये साचलेल्या पाण्यामध्ये स्विमिंग आंदोलन केले. तात्काळ दुरुस्ती करून प्रवाशांचे हाल थांबवावे अशी मागणी. बुलढाणा जिल्ह्यात प्रधानमंत्री धरती आबा अभियानाअंतर्गत मत्स्य व्यवसायाला चालना. आदिवासी भागांचा सर्वांगीण विकास साधण्याचा धरती आबा अभियानाचं उद्दिष्ट. नांदेडमध्ये अवैध दारूची विक्री करणारे आरोपी पोलिसांच्या ताब्यात. महिलांकडून अवैध दारू विक्रीचा पर्दाफाश. महिलांनी दारू विक्रेत्यास चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले. सावंगीत गट शिक्षणाधिकारी शाळेतील 3 वर्ग कमी करणार असल्याचं मुख्याध्यापकांकडून स्पष्ट. पालकांमध्ये संताप्त वर्ग कमी केल्यास मोर्चा काढण्याचा इशारा. सिल्लोडमध्ये माजी मंत्री माणिकराव पालोदकर मार्गाच्या सुशोभीकरण कामाचं लोकार्पण. आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते लोकार्पण उत्साहात संपन्न. पैठणमध्ये 1 रुपयात पीक विमा योजना बंद. शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार. योजना सुरू करण्याची शेतकऱ्यांची मागणी. परभणीत नाल्यांच्या दुरावस्थेवर SDPI कडून आयुक्तांना अंतिम निवेदन. 3 दिवसात कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा. अकोल्यात रस्त्याच्या कामासाठी मनसेचं रास्ता रोको आंदोलन. ऐन पावसाळ्यात हा रस्ता खोदल्यानं नागरिकांची तारांबळ. रस्त्याचं काम लवकर न झाल्यास मनसे स्टाईलनं आंदोलनाचा इशारा. भंडाऱ्याच्या गोसी खुर्द प्रकल्पातून 80 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. पावसाळ्यातील पूर नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासनाचा पाऊल. गडचिरोलीत नक्षल पीडित आणि आत्मसमर्पित नक्षलांसाठी 10 कोटींची विशेष तरतूद. आत्मसमर्पित नक्षलींना कौशल्य विकासाचं प्रशिक्षणही दिलं जाणार. शासनाचे निर्देश. धाराशिवमध्ये टेक्निकल टेक्सटाईल पार्कला गती. वस्त्रोद्योग निर्मिती प्रकल्पासाठी जागा वाटप प्रक्रिया सुरू. इच्छुक उद्योजकांनी मुंबई येथे रीतसर प्रस्ताव सादर करावा. MIDC कडून उद्योजकांना आवाहन. परभणीच्या डॉक्टर दाम्पत्याची सेवाभक्ती. आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर गाभाऱ्यास चांदीचा प्रवेशद्वार केला अर्पण. चारधाम यात्रेकरूंच्या संख्येत वाढ. काल 60,585 भाविकांनी घेतलं चारधामाचं दर्शन. देशातून परदेशातून भाविक उत्तराखंडमध्ये दाखल. एअर इंडियाचे एकाच दिवसात पुन्हा 8 उड्डाणं रद्द. देखभाल आणि अन्य तांत्रिक कारणांमुळे निर्णय. तर रद्द केलेल्या उड्डाणांमध्ये 4 आंतरराष्ट्रीय सेवांचा देखील समावेश. अहमदाबाद दुर्घटनाग्रस्त विमानात कोणताही बिघाड नव्हता. एअर इंडियाचे CEO कॅम्पबेल विल्सन यांचं स्पष्टीकरण. बिहारमध्ये स्कॉर्पिओ गाडी नदीत कोसळून अपघात. पुलाची रेलिंग तोडून गाडी थेट नदीत. दुर्घटनेत 5 जण बुडाल्याची भीती. नाशिकच्या गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला. 2320 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू. धरण क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पाण्याचा विसर्ग वाढवला.
रत्नागिरी जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट. सकाळपासून दमदार पावसाच्या सरी, वाऱ्यासह सकाळी पावसाची जोरदार हजेरी. कोल्हापुरात धरण क्षेत्रात अतिवृष्टी सदृश्य पाऊस. पंचगंगेची पाणी पातळी 26 फूट 11 इंचांवर. राजारामसह 20 बंधारे अद्यापही पाण्याखाली. पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू. कोल्हापूरमध्ये मागील पुराच्या अनुभवावर पूर परिस्थितीचं सूक्ष्म नियोजन करा. पालकमंत्री प्रकाश आंबेडकरांच्या अधिकाऱ्यांना सूचना. पैठणमध्ये जोरदार पावसामुळे जायकवाडी धरणाच्या पाणी पातळीत वाढ. धरणात 14,031 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू. धरणाची पाणी पातळी देखील 31.18%. उत्तर पुणे जिल्ह्यात पडत असलेल्या पावसामुळे चुलांगण धबधबा प्रवाहित. निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी. कराड तालुक्यात रात्रीच्या सुमारास मुसळधार पाऊस. सकाळी पावसानं थोडी विश्रांती घेतल्यानं शेतीच्या कामाला सुरुवात. कुडाळमध्ये मुसळधार पाऊस. शहरात योग्य पद्धतीनं पाण्याचा निचरा होण्यासाठी गटार व्यवस्था नसल्यानं पाणी मुख्य रस्त्यावर जमा. वाहन चालक त्रस्त. रत्नागिरीत पावसाचा जोर वाढला. खेडमधील जगबुडी नदी इशारा पातळीवर पोहोचले. पूरक क्षेत्र भागातील लोकांना सुरक्षित ठिकाणी राहण्याचा प्रशासनाचा इशारा. उजनी धरणातून भीमा नदीत 11,600 क्युसेकचा विसर्ग. उजनी धरणाची पाणी पातळी 68% आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर महापुराचा धोका टाळण्याचा प्रशासनाचा प्रयत्न. सोलापुरातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे दुबार पेरणीची वेळ. दुबार पेरणीमुळे शेतकरी आर्थिक संकटात. मे जून मधील पावसामुळे पेरणी खोळंबली. वाशिमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत हळद व्यापारात उसळी. तर तब्बल 7,000 क्विंटल हळदीची आवक. हळदीच्या दरवाढीमुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण. हिंगोलीत खरीप पेरणीला सुरुवात. वन्य प्राण्यांचा वावर वाढल्यानं शेती पिकांचं मोठं नुकसान. वन विभागानं वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा, शेतकऱ्यांची मागणी. शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही तर कर्जमुक्ती द्यायला हवी. शेतकरी संघटनेचे प्रमुख रघुनाथ पाटलांची मागणी. बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक खुनी मुस्कान. आईनंच पोटच्या 2 लेकरांना संपवलं. अनैतिक संबंधात अडसर ठरल्यानं मुलांची हत्या. रसगुल्ल्यात विष टाकून मुलांना खायला दिलं. उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगरमधील धक्कादायक घटना. अपहरण झालेल्या बिल्डरची फिल्मी स्टाईलनं सुटका. प्रसंगावधान राखत कारमधून उडी मारून केली सुटका. छत्रपती संभाजीनगरमधील घटना. रत्नागिरीत ऑनलाईन गुंतवणुकीमधून तरुणाची फसवणूक. 5,30,000 रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल. सिडको कार्यालयातून धक्कादायक प्रकार उघडकीस. सिडकोतील लिपिकाला 1.5 लाखांची लाच घेताना पकडला. ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई. मुंबईच्या मालवणी परिसरात 14 वर्षीय मुलीवर अत्याचार. मैत्रिणीच्या वाढदिवसासाठी गेलेल्या मुलीवर अत्याचार. अश्लील चित्रफित तिच्या आईला पाठवल्यावर प्रकार उघड. वाशिम जिल्ह्यातही विवाहितेवर अत्याचार. माहेरी जाऊन पैसे आणण्यासाठी पत्नीला अमानुष मारहाण. पोलीस ठाण्यात तक्रार दाखल. सोलापूरमध्ये चोरी झालेले 6,85,000 रुपयांचे मोबाईल मूळ मालकाला सुपूर्द. तर विविध कंपनीचे 31 मोबाईल पोलिसांकडून जप्त. परभणीत जनावरांची चोरी करणारा आरोपी पोलिसांच्या ताब्यात. 2021 पासून आरोपी फरार होता. आरोपीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश. कोल्हापुरात पोलीस ऍक्शन मोडवर. मोरेवाडीतील 5 हातभट्ट्यांवर पोलिसांची छापेमारी. जेसीबीच्या साह्यानं गावठी दारू हातभट्ट्या उद्ध्वस्त. गावठी दारू कच्च्या रसायनासह 5 लाखांचा मुद्देमाल जप्त. पिंपरी चिंचवडच्या मधुबन सोसायटीच्या वॉचमनवर हल्ला. धारधार चाकून वार करत हल्ला केल्याचा सीसीटीव्ही समोर. हल्ल्यात वॉचमन जखमी. रुग्णालयात उपचार सुरू. अकोल्यात बोगस डॉक्टरवर कारवाई. विनापरवाना वैद्यकीय व्यवसाय करत असल्यानं कारवाई. जुने शहर पोलीस ठाण्याच्या पथकाची धाड. बुलढाण्यात अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीला अटक. आरोपी विरुद्ध पोस्कोसह गुन्हा दाखल.
अमरावती शहरात एमडी ड्रग्जची विक्री करणाऱ्या आरोपी पोलिसांच्या अटकेत 4,26,260 रुपयांचा मुद्देमाल जप्त. गोंदियात कारागृहातील कैद्याचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू. घटनेमुळे या जिल्ह्यात खरतर खळबळ माजली. भंडाऱ्याच्या लाखांदूर येथे अवैध दारू अड्ड्यावर पोलिसांची धाड. 70,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. अकोल्यात विद्युत साहित्याची चोरी करणारी टोळी पोलिसांच्या ताब्यात. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. आरोपींकडून 10,73,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त. नागपूर जिल्ह्याच्या कोंढाळीत अपघात. भरधाव ट्रकची विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीला धडक. ट्रक चालक फरार. अपघातात दोघांचा मृत्यू. दुसऱ्या दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी. कोंढाळी काटोल मार्गावरील चक्री घाटात अपघात. हिंगोलीच्या जुना बसस्थानक परिसरात मोबाईल शॉपला आग. आगीत शॉपचं मोठं नुकसान. विरारहून पालघरला येण्या जाणाऱ्या खरतर लोकल आज सकाळपासून सुरळीत सुरू आहेत. ओव्हरहेडचं काम पूर्ण झाल्यानं लोकल सेवा सुरळीत. उल्हासनगर शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी वाहतूक पोलीस आणि वाहतूक वॉर्ड यांच्यात बैठक झालेली आहे. दोघांनी एकत्रितपणे काम करण्याचा बैठकीत निर्णय. साताऱ्यात बिबट्याचा धुमाकूळ. एकाच महिन्यात 3 हल्ले केल्याची घटना सीसीटीव्हीत कैद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.